सर्व भाविकांना विनंती आहे, सर्व भाविकांना विनंती आहे, जिथं आहे तिथेच उभे राहा, जिथं आहे तिथेच उभे राहा, कोणीही काही गडबड करू नये. सर्व भाविकांना विनंती, जिथे आहे तिथेच उभे राहा, कोणीही काही गडबड करू नये, कोणीही काही गडबड करू नये. सर्व भाविकांना नम्र विनंती, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठीच आहे. कृपया सर्व भाविकांना विनंती. हे पंचमहाभूताचा मरणाधीन असलेले त्या शरीरातून निघून गेला, हंस पक्षी उडून गेला, लोक म्हणते मेला मेला. विचार आहे, तुम्ही सर्वांनी ऐकून एक चिंतनापर्यंत करणारा जगा तुमच्या जगण्याला सदैव चैतन्य रूपी प्रभूचा महाराज की जय. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. शिवयोगी का हे बोलते बघा, डॉक्टर अनिल सरजे, उंचीला कमी आहे. अवघ्या थोड्याच वेळात अक्षता सोहळा संपन्न होणार असून संपत्ती कट्ट्याजवळ सर्व काठांचंही आगमन झालेलं आहे. तरी सोलापूर प्रशासनातर्फे सोलापूर शहर पोलिसांतर्फे जमलेल्या सर्व बाहेर जाण्यासाठी शिवयोगी सिद्धरामेश्वर स्पेशल एफडी तयार होऊ लागलेला आहे. जीवनाचा शेवटचा एफडी आहे याच्यात. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. अभिमानाला साईडला सारखून ठेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम शिवाय, ओम नमः 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 शिवाय. ವರಸ್ತಿಂದ ನಡೆದು ಬಂದಿರುವಂತಹ ಯಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವದೊಳಗ
ಈಗ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಪಂಚ ಕಮಿಟಿಯ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಧೋಳೆ ಸಾहेಬ್ ಹಾಗೂ ಪ್ರಕಾಶ್ ಗಿರಧರ್ ಸಾಹೇಬ್ ಇವರಿಬ್ಬರು ಬಂದು ಯಾವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮಾನಕರಿದ್ದಂತಹ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೂವಿನ ಹಾರ ಹಾಕ್ತಾರೆ. ಮಹಾಸನ್ನಿಧಿಗೆ ಹೂವಿನ ಹಾರ ಹಾಕ್ತಾರೆ. ಏ ಸರಿ ಗುರು ಬರ್ತಾ ಸರಿ ನೀವು ಸರಿ ರೀ ಜಾಗ ಮಾಡ್ರಿ ಪ್ಲೀಸ್. शेड्याच्या वाड्यात योगदंडाच्या पूजेने धार्मिक कार्य सुरू झाले. आज 13 तारीख, आज महत्वाचा अक्षताचा कार्यक्रम. उद्या 14 तारीख होमचा कार्यक्रम. 15 तारीख शोभेचे दारू गमाचे कार्यक्रम. 16 तारखेला कप्पडकडे देशमुख यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने आम्ही जो भगवा वस्त्र वापरतो तो भगवा वस्त्र देशमुखांच्या घरी आल्यानंतर तो आम्ही भगवा वस्त्र उतरवतो. अशी ही सीतारामेश्वराने आखलेल्या हजारो वर्षापासून सुरू असलेल्या यात्रेला एक महत्व आहे. या सीतारामेश्वराने हजारो वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना अधिकारही दिला आणि आशीर्वादही दिला. जेव्हा त्यांनी शिवयोग समाधी घेतले तेव्हा सांगितले की माझ्या नंतर तुम्ही ही यात्रा करत जावा. तेव्हा आमच्या पूर्वजांनी त्यांना साष्टांग घातले. एवढी मोठी यात्रा आमच्यात होत नाही. तेव्हा सीतारामेश्वरांनी आशीर्वाद दिले, मी करून घेतो, तुम्ही करत जावा. याप्रमाणे आतापर्यंत ही यात्रा आहे. ही जी यात्रा आहे त्या सीतारामाच्या कृपा चालू आहे. आणि आपण या एवढा लाखो संख्येने या अशाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिला. मी त्या सीतारामचरणी प्रार्थना करतो की माझ्या सर्व भक्तांचे आयुष्य सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे असं जावं. तेव्हा येणारा जो 2025 वर्ष आहे सिद्धेश तिकडे तोड करा जरा पार दाखवून ओम नमः पंचजगत्सुरभ्य पंचाशोधनोत्सोतान पंचदर्पादनायकान पंचक्रममयानोमी श्रीलिंग संभूतम ಈಶ್ವರನು ಎಲ್ಲೆಲ್ಲನಾಗಿ ಆದಿಗಳು ವಿಷನು ಯೋಗಾದಿಗಳಲ್ಲಿ ಯೋಗಿಗಳ ಮನಸ್ಸು ನಿಮಿಯಾದೆ ಜ್ಯೋತಿಷ್ವರನಾಗಿ ಈ ಸೇವನಾತ್ಮವಾಗಿ ಯಜಮಾನರಾಯ ಆಚಾರಿ ಬಲಾತ್ಮನು ತಾನೇ ದಾನವಾಗಿ ಯೋಗಾದಿ ತತ್ವಾದಿ ಶಿವೋಗಿ ರಮಣಾಕ್ಷೇತ್ರ ಮೊಗರಾದಳ ಇದು ಪ್ರಲಕ್ಷಗಳು ಅಭಿನವ ಶ್ರೀ ಶಾವೇದ ಶ್ರೀ ಕಪಿಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ದೇವರ ತಾನೇ ತಾನೇ ಹೇಗಿದ್ದರು ಪುಣ್ಯವಾದರು ಬ್ರಹ್ಮ ಹೇಳುವುದ ಭಕ್ತನ ಹೇಳುವುದ ಎಲೆ ದೇವ ಎದಂಡೆ ವಿಶಾಲದಲ್ಲಿ ಮಾನಯೋಗಿ ಹೀರಂತ ಊರುಗಳಮ್ಮ ಭೂಮಿಗಳಮ್ಮ ಕಾಲುಗಳಮ್ಮ ಹೀರಂತ ಏಕ ಊರುಗಳಮ್ಮ ಮಾಂಡೀಕೊಂಡು ನಲಮ ಮಲಮ ಎಲ್ಲಿಗೆ ಕೊಂಡನೆ ಯಾತನ ಆತನ ಮತ ಮತ ಇಲ್ಲ ಪುತ್ರಗಳು ಎಪ್ಪತ್ತು 100 ವರ್ಷ ಕೋಟಿ 100 ವರ್ಷ ಮಲಮಗಳು ಹೃದಯ ನರಗಳಿಗೆ ಮೀಗಲಿನು ಔತರಿಗಳು ಇರುಕಗಂಡೆಯ ಸೇವಾಪದೇ ವೀರ್ಯದರ ಭೂಮಿದಂತೆ ನಾನು ದೇವೇನಂದು ಅವಳೀರದಂತ ಮಲಮ ಎಲ್ಲರೂ ಕಳುಮಟ್ಟತರ ಯಾಗಲೋ ಶೀಘ್ರದಂತೆ ಕೈಲಾಸಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟವ ಕಂಡಯ್ಯ ಎಲೆ ಮುಂಜಾನೆ ಇದೋ ಯಾರು
ಚಕ್ರವರ್ತಿ ಅಬೇಡ ಶ್ರೀ ಮನಮಾಮಹಿಮನು ಶ್ರೀ ಕಮಲೇಶ್ವರ ಮಲ್ಲೇಶ್ವರ ದೇವರ ಕ್ಷೇತ್ರದ ಚತುರ್ಥೋತ್ಸವದ ನಾಲ್ಕು ಬಾಗಿಲ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಪಾವನ ಕಲಮ ಕಲಮ ದೇಶಕ್ಕೆ ಕೊಂಡನೆ ಖ್ಯಾತನ ಅತನ ಮತಾಮತ ಇಲಾಖೆಗಳು 77 100 ಕೋಟಿ 100 ವರ್ಷ ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ನೀತಿನ ಔದರಿಗಳು ತಿರುಗಗಣ್ಣೆಯ ದೇವಾಪವೇ ಶ್ರೀ ಮನಮಾಮಹಿಮನು ಶ್ರೀ ಕಮಲೇಶ್ವರ ಮಲ್ಲೇಶ್ವರ ದೇವರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕುಮಾರಿಕೊಂಡು ಇಬ್ಬರು ಮನಮ ದೇಶಕ್ಕೆ ಪಡೆದುಕೊಂಡನೆ ವ್ಯಾತನ ಮತಾಪಿತ ಉಪಾಧ್ಯಾಯ ಕಾಂಡೆ ಇಬ್ಬರು ಕಬಲು ಭೂಮಿಯ ಎದಕ್ಕೆ ಸೋಮನಲ ನಳಮ ಪವನ್ ಉದರ ವಿಜಯ ಸ್ವರೂಪ ಜನ್ಮನ ಚಂದ್ರಮಣಿ ಶ್ರೀರಮಣ ಶ್ರೀಮಾತುಮರ ಕೂಟಮಣಿ ಚರಣ ಕಾಮವಿ ಉದಯ ಸಹಸ್ರಕರ್ಣ ಜಗಳೆ ಹೋಗಿ ಚಂದ್ರ ಹೋಗಿ ಚಂದ್ರಿಕಾ ಬರುವ ಔಜನ ಭಯ ಗಂಧರ್ವ ಬೀಜದಲ್ಲಿ ರವಿಗಳ ಅಡಿಚಂದ್ರ ದೇಶ ಪವನ ಗಂಗಾ ಜಗತ್ತಿಗೆಲ ಪವನ ಬದಿರ ಕಂಡನೇಂದ್ರ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಜನ ಅಜರ ಗರುಡ ಸಹರಾವಿ ರಾಮ ರೂಪಾರ ಸುಗಂಧ ಸಮತ್ ಮಿಲಿತ ರಾಮ ರಾಮ ಗುರುದರ ಸಮಸ್ತ ಕರ್ಣ ಗುರುನಾಗೇಂದ್ರ ಗುರುದರ ವೈರಿ ಕಾಳೆ ಗೋಡೆ ಗುರುಗಳ ಸಮರ್ಪಿತ ಮಹಾಪರಿಜನ ಅಬ್ದುಲ್ಲ ಮಾತಕ ಪ್ರಧಾನ ಪುಟಲ ಮಜೇಗುಳ ಗುರುಗಳ ಪ್ರತಾಪಜನ ಸೀತಾಪತಿ ವಿಶೇಷ ವಿಶ್ವರೂಪ ಚಕ್ರವರ್ತಿ ಕೀರ್ತಿ ಪ್ರಸನ್ನ ಮೂರ್ತಿ ತಿರುಮಲಪತಿ ಮಂತ್ರ ತಂತ್ರ ವ್ಯಾಂಗ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸೀತಾಪತಿ ವಿಶೇಷ ಗುರುವಿನೇಶ ಯೋಗಿದಂಡ ಅಷ್ಟಾಶ್ರೇಷ್ಠಿ ತೀರ್ಥಪತಿ ಪವಿತ್ರ ಜ್ಞಾನ ಶ್ರೀ ಮಹಾತ್ಮ ಮೀನು ದೇಶದಿಂದ ರಾಮಗಾತ್ರ ಸ್ವಾಮಿ ಜಗದ್ಗುರು ನಿರಾಳ ಕಿರೀಟಮಣಿ ಪ್ರಕಟಗಣ ಸಮುದ್ರ ಸಮುದ್ರ ಮದ್ರ ಮದ್ರ ಮಧ್ಯಾಹ್ನವ ಪ್ರತೂಯಿಸಿ ದೇವಾನಿಗ ಗಂಗಾನಗಾತ್ರ ಯುಗಲ ವಿಶ್ವನಾಥ ಪ್ರಭು ಕನಲಗಿರಿ ಮಹಾಸಿದ್ಧಪತಿ ವಿದ್ಯಾನಿತ್ಯ ಕಾನೂನನ್ನು ಹೇರಳವಾಗಿ ಸ್ನಾನ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆಯಾಗಿ ಎರಡನೇ ನಿಮಿಷಿ ಉಪವಾಸದ ನಿಂತುಕೊಂಡು ನಡು ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಕೊಂಡು ಕಾಣಿಗೆ ನುಗ್ಗುನಲ್ಲಿ ಕೂಗಿ ಇದನ್ನು ಕೊಂಡು ಅಷ್ಟಾಂಗಿರಿಗೆ ಬರ್ಬೋದು ಇವರಿಗೆ ಬೀಳು ಸಾಧನೆ ನೋಡಿಸಿ ಕಲಾಟು ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯಾವತ್ತರ ಹೋಗಬೇಕು ಅವಿನ ಸೋವರಿ ಬರದೆ ಉದರ ಕೇಳುವೆ ಸೋವರಿ ಒಳಗೆ ಇರುವೆ ಇಂಥ ಭರವಸಾದಿಂದ ಅಷ್ಟಾಶ್ರೇಷ್ಠ ಕೈಯಿದ್ದರು ಅಷ್ಟಾಂಗಿರಿಗೆ ಬರ್ಬೋದು ಇವರಿಗೆ ಬೆಳಗಿ ಬೀಳು ಸಾಧನೆ ಕೊಡಲು ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಏಕ ಹಸ್ತವನ್ನು ಹೋಗಬೇಕು ಒಳಗೆ ನೀನು ಮುಗಲ ಅಡಗೊಂಡುವೆಯ ಕಳೆದುಕೊಂಡು ನಂದಿಗೇಶ್ವರ್ ಕಡಿಯನ್ನು ಕೊಂಡು ಪ್ರಸಾದದಿಂದ ಮಜರನ್ ಮಾಡಿ ಅಶಿಂಚಾಂತ ಜಗಳದಿಂದ ಮಜರನ್ ಮಾಡಿ ಕಥಾಶ್ವರ ಪುಷ್ಪರಂತೆ ಪೂಜಿಸಿ ಗಡಿಯನ್ನು ಅಷ್ಟಾಗಿರಿಗೆ ಬರ್ಕೊಂಡು ಗಡಿಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಮಜರನ್ ಮಾಡಿ ಅಶಿಂಚಾಂತ ಜಗಳದಿಂದ ಮಜರನ್ ಮಾಡಿ ಕಥಾಶ್ವರ ಪುಷ್ಪರಂತೆ ಪೂಜಿಸಿ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ಕೊಂಡು ಅಷ್ಟಾಗಿರಿಗೆ ಬರ್ಕೊಂಡು ಗಡಿಯನ್ನು ಹೋಗಿ ಸಿದ್ದಮಠ್ಯ ದೇವರ ಮಗನಿಗೆ ಹೋಗು ಅಲ್ಲಿಂಗೇಶ್ವರ ದೇವರ ಗೌರವಕ್ಕೆ ಹತ್ತುಗಳಿಯನ್ನು ಕೊಂಡು ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನಿಗೆ ಮಂತ್ರನ್ ಮಾಡಿಸಿ ಕಥಾಶ್ವರೇ ಪೂಜಿಸಿ ಸುವಾರ್ತೆ ಕೊಂಡು ಅಷ್ಟಾಗಿರಿಗೆ ಬರ್ಕೊಂಡು ಗಡಿಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅಷ್ಟಾಶ್ರೇಷ್ಠಿ ತಿರುಪತಿ ಬಿಗೊಂಡು ಅಲ್ಲಿಂಗೇಶ್ವರ ದೇವರಿಗೆ ಸಹಸ್ರ ಗಡಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನಿಗೆ ಮಂತ್ರನ್ ಮಾಡಿ ಅಶಿಂಚಾಂತ ಜಗದಿಂದ ಮಂಗಲನ್ ಮಾಡಿ ಕಥಾಶ್ವರ ಪುಷ್ಪರಂತೆ ಪೂಜಿಸಿ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ಕೊಂಡು ಅಷ್ಟಾಗಿರಿಗೆ ಬರ್ಕೊಂಡು ಗಡಿಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅಷ್ಟಾಶ್ರೇಷ್ಠಿ ತಿರುಪತಿ ಬಿಗೊಂಡು ಉದೇಶ್ವರ ದೇವರ ದ್ವಾರಪಾಲಕರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಕೊಂಡು ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನಿಗೆ ಮಂತ್ರನ್ ಮಾಡಿ
आणि अक्षता सोहळा संपन्न झाल्यानंतर आपण सर्वांनी बाहेर जाण्यासाठी जो महाद्वार आहे त्याचबरोबर विष्णुघाट येथील प्रवेश मार्गाचा वापर करावा. त्याचबरोबर आपली दागिने, लहान मुलं, पैसे, पैशाचं पाकीट व मौल्यवान वस्तू या सर्वही आपण स्वतःहून लक्ष द्यायचं आहे. लहान मुलांचा हात पकडून आपण आपल्या दिलेल्या अशा रस्त्यांनी परत जाण्याची कृपा करावी. त्याचबरोबर आजच्या या अक्षता सोहळ्यासाठी आपल्याला सर्वात कॅमेरावाले सारखे भाविकांना परत एकदा सूचना की त्यांनी महाद्वारांनी बाहेर जायचं आहे. त्याचबरोबर विष्णुघाट एकही प्रवेशद्वार आहे त्या मार्गाचा वापर करून शांततेने जाण्याची कृपा करावी. आणि महिलांनी दक्षता घ्यायची आहे की आपल्यासोबतची लहान मुले यांचा हात सोडू नका. त्यांच्यासह सोबत एकत्र त्यांचा हात पकडून घेऊन जाण्याची सगळ्यांना सूचना आहे. ज्येष्ठ मंडळीलाही सूचना आहे की आपल्यासोबतची कौटुंबिक किंवा सदस्य अस्मिता सर्व अस्मिता चॅनलच्या द्वारे आपण टी व्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून जिथं तिथं बघत आहात. याचा आनंद आहे की इथं गर्दीमध्ये न येता तुम्ही याचा आनंद घर बसल्या ठिकाणी अस्मिता चॅनलच्या द्वारे आपण जिथं तिथं याचा आनंद घेत आहात. खरोखरच एक उत्तम असा दैदिप्यमान सोहळा येथे मंगलमय वातावरणामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वराची महायात्रा येथे संपन्न झालेला आहे. मोठ्या वैभवानं, कौतुकानं हा सोहळा, अनुपम्य दैदिप्यमान हा सोहळा इथे पार पडलेला आहे. ही यात्रा सर्वसामान्यांची, ही यात्रा समस्त सोलापूरकरांची, ही यात्रा सर्व सेवेकरांची, ही यात्रा सर्व मानकऱ्यांची, ही यात्रा समस्त सोलापूरकरांची. का बरं? कारण शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज गेल्या 900 वर्षापूर्वी या भूमीवर 68 लिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे. यामुळं येथे महापूर, भूकंप होत नाही याची जाणीव समस्त सोलापूरकर ठेवून आहेत. याची पोचपावती म्हणजेच ही महायात्रा. आपण सोलापूरकर सुखानं, समाधानानं जीवन जगतो केवळ सिद्धरामेश्वराच्या आशीर्वादामुळं. म्हणून याची पोचपावती म्हणून अनेक अबालवृद्ध, लहान मोठे, मोठ्या लाखो संख्येनं येथे जमलेले आहेत आणि अनुपम्य दैदिप्यमान सोहळा येथे संपन्न झालेला आहे. सिद्धरामेश्वर महाराजांनी 68 लिंगाची प्रतिष्ठापना, अष्टविनायकाची प्रतिष्ठापना महाराजांनी केलेलं असल्यामुळं आपण सोलापूरकर सुखानं, समाधानानं, शांतीनं जीवन जगतो आहोत. याची जाणीव म्हणजेच ही महायात्रा. हा काल हळदी लेपन, हरिद्रा लेपन, आज अक्षता सोहळा. उद्या मात्र कुंभार कन्येचा हा विधी, धार्मिक विधी, होम हवन होणार आहे. याच्यामध्ये त्याचं आत्मदहन नव्हे तर दुर्गुणांचा दहन त्यामध्ये होणार आहे. उद्या कुंभार कन्या सती जाणार आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वरांची विवाह होण्यासाठी ती उत्सुक होती. पण सिद्धरामेश्वर महाराज, मी लिंगांगी आहे असल्यामुळं तू माझ्या सोबत असलेल्या योगदंडाशी लग्न करून घे म्हणून योगदंडाशी प्रतिकात्मक झालेला हा विवाह सोहळा आज झालेला आहे. उद्या कुंभार कन्येचा उद्या महायज्ञ होणार आहे. परवा दिवशी त्याच्यानंतर दारुका, त्याच्यानंतर सांगता कपडकडीनं सांगता होणार आहे. मंगलमय वातावरणामध्ये या सुंदर असा सोहळा येथे संपन्न झालेला आहे. लाखो भक्त याची देही याची डोळा बघा, याची देही याची डोळा बघून धन्य धन्य पावतात. सोलापूरकरांना मी सांगण्यापेक्षा सिद्धरामेश्वर महाराजांनी एक संदेश दिलेला आहे. कारण कायक वे कैलास. कायक म्हणजे कष्ट, कायक म्हणजे श्रम, कायक म्हणजे परिश्रम, कायक म्हणजे निष्ठा, कायक म्हणजे श्रद्धा, कायक म्हणजे भक्ती. तुम्ही भक्तिवान बना.
तुम्ही भक्तिवान बना, तुम्ही नीतिवंत बना, चांगले कर्म करा. सिद्धरामेश्वराचा संदेश आहे, काय कवे कैलास, कष्ट करा, प्रामाणिकपणा राहा, आई वडिलांशी प्रामाणिकपणा राहा, समाजाशी वागताना समाजाबरोबर अत्यंत उदारतेनं शालीनतेनं बना. म्हणून संदेश, समतेचा संदेश देणारी ही महायात्रा आहे. धन्यवाद. कवडीचं मत सर्वप्रथम लवकर लवकर पहिला हो नडरी मावशी यात्रेमध्ये मानाचा हा शेता घालण्याचा असून कावड घेऊन जाण्याची परंपरा आमच्याकडे आहे. संक्रांतीच्या निमित्तानं सर्व मानव जातीला मी शुभेच्छा देतो. 100 जगावं, चांगलं आरोग्य मिळावं. तसंच या सोनाली क्षेत्राच्या यात्रेनिमित्तानं जे मानकरी आहेत त्या प्रत्येक मानकरीला देखील मान आहे. सर्वसामान्यापासून उच्चवर्णीपर्यंत सर्वांना मान आहे. या गोष्टीचा मला अभिमान आहे. आता तुमच्यासमोर दोन कवडे आहेत, तर या दोन्ही कवड्याला काय म्हणतात आणि या दोन्ही कवड्या एकाच घराण्यात आहेत का? नाही, हे दोन्ही कावडमध्ये एक रामचंद्रप्पा शेटे शुक्रापेठ आता त्यांच्या वारस मिलिंद कावडे आहेत आणि तिकडचे जन्माचं कावड आहे. हे कावड आजच्यापासूनच्या 17-16 होतं. तो श्रीशैला जाऊन हे असताना आमचा हा कावडचा कार्यक्रम असतो. हे कार्यक्रम कधी संपतो तर अक्षय तृतीया संपतो. ही गावाची यात्रा सिद्धेश्वर मल्लिकार्जुन मंदिराला केव्हा जाते? तिथं गुढीपाडवाला आम्ही असतो आणि इथं सिद्धरामेश्वर गुरुवारी म्हणून मल्लिकार्जुनला मानतात. त्या प्रतीक म्हणून यात्रामध्ये पूर्वी श्रीशैलमध्ये जात असताना जंगलामध्ये पाण्याचा सोय नव्हती. प्रत्येक माणसाला पाण्याचा सोय तिथं नसल्यामुळं या कावड्याच्या पाठीमागे पुढं पाण्याचे गाडगे ठेवून पाणी पुरवठा केला जात होता. आणि कैलास सोडून गेल्यानंतर ज्या भाविकांना पाणी पाहिजे होते त्या गावातल्या लोकांनी त्यांना मला आणि प्राणी घोडा, भूमी, सुवर्ण अशा माध्यमातून दान केलं जात होतं. हे भावना हे ठेवून केलं जात होतं. तिथं जे शब्द दिला तो गावाला आल्यानंतर ते पूर्तता करत होते. या कावडची यात्रा जी निघते त्याची परंपरा किती वर्ष जुनी आहे? हे जुनी परंपरा म्हणजे आता आमची 6वी पिढी चालू आहे आणि हे 6वी पिढी म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या 900 वर्षापासून ही कावड चालू आहे. हो, सिद्धरामेश्वरा संशोधना कावडीच्या माध्यमातून मल्लिकार्जुन मंदिराला संशोधन लागलं. महाराजाकडे जाऊन तिथून ते अष्टविनायक आम्ही सांगितलं. आता ही जी परंपरा तुमच्या घरात आहे ते पुढच्या पिढीला तुम्ही त्याचं प्रशिक्षण कसं देताय? प्रशिक्षण नाही म्हणजे परंपरामध्ये परंपरा कसं शिकवताय? हे असं संघटनेला माहिती देत जातात आणि ते आपल्या माध्यमातून आता तुमची जी छोटी पिढी आहे यामध्ये सहभागी होते का? सिद्धेश्वर कंटीकर मला पाठीमाग आहे. माझे थोरले बंधू श्रीशैल कंटीकर आहे आणि पलीकडे आहे प्रकाश स्वामी पत्नी म्हणून आहे. त्यांचा सुभाष